विश्वास आहे. म्हणजे आज विचार करा, डीपीचा जो उल्लेख केला मगाशी, या डीपी मध्ये किती प्रश्न आहेत. 97 सालचा डीपी 2017 पर्यंत चालला था. 17 साली काम सुरू झालं, 22 साली डीपी सबमिट झाला, परंतु डीपी दाबण्यात आला. आणि आता प्रशासकांच्या माध्यमातून, हे जगातलं फार मोठं उदाहरण असेल, लोकनियुक्त प्रतिनिधी सभागृहात नसताना प्रशासनाच्या माध्यमातून डीपी आणला जातो. आणि प्रश्न विचारा, पिंपरी चिंचवडकरांना प्रश्न पडलाय, जर माझ्या जागेवर आरक्षण पडलं असेल तर एक नगरसेवक दाखवा, एक बिल्डर दाखवा ज्याच्या मोकळ्या जागेवर आरक्षण पडले. जर नगरसेवकांच्या जागांवर आरक्षण पडली नसतील, बिल्डरांच्या जागांवर आरक्षण पडली नसतील, आणि सर्वसामान्य जो छोटा भूधारक राहिला, ज्यांनी छोट्या फार पडीलोपार्जित जमिनी जपल्यात, त्यांच्यावर फक्त आरक्षण पडली असतील, तर ही आरक्षण नेमकी कोणाच्या हितासाठी पडली. दुसरा मोठा विनोद आहे, रेड लाईन आणि ब्लू लाईन. म्हणजे मलाच आता हा प्रश्न पडला, साहेब, रेड लाईन आणि ब्लू लाईन, या डीपी मध्ये पाटबंधारे विभागाची रेड लाईन ब्लू लाईन वेगळी आणि महापालिकेच्या आराखड्यातली रेड लाईन ब्लू लाईन वेगळी, तर महापालिकेच्या आराखड्यातली ब्लू लाईन ही नेमकी कोणाच्या हितासाठी वळवण्यात आली आहे, हा प्रश्न आज पडलाय. नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये 5,500 कोटी रुपयाचा निधी आलाय. या नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये फक्त ब्युटिफिकेशन महत्वाचं आहे की नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन गरजेचं आहे, याचंच उत्तर अजून प्रशासनाला मिळालेलं नाही. पण हा नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.